तुम्ही नारळाचं मनोगत कधी ऐकलंय का? तेही काव्यातनं. नसेल तर ते आपण ऐकूयात. वाई तालुक्यातील बावधन गावचे नामवंत लेखक साहित्यिक विलासराव पिसाळ यांच्या लेखणीतून आणि त्यांच्याच माध्यमातून. मी माझे एक नारायण नावाची कविता म्हणून कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ नारायणाने करतो. माझ्या कवितेचे शुभारंभ नारायण. मी एकदा नारायण घेऊन देवाला गेलो. देवापुढे नारायण ठेवला, हात जोडले आणि डोळे मिटले. डोळ्यात एक चमत्कार झाला. तो नारायण देवाशी भांडू लागला आणि आपल्या व्यथा मांडू लागला. काय म्हणत होता नारायण? देवा देवा तुझ्या जवळ येण्याचं हेच कार्य फळ. माझ्यासारखा मी आभारी म्हणतात मला नारळ. देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतं कोणी पुढे, पण ऐकून माझी कहाणी देवा तुझ्या डोळ्यात येईल पाणी. अरे सपासप कापतात आम्हाला, सपासप कापतात आम्हाला असताना डोळे आणि पाणी पिऊन भरतीमान असते. छानच होते शाळेत. जेवणाच्या आपल्या प्रत्येक पदार्थात आमचीच रेल चेल. जेवणाच्या आपल्या प्रत्येक पदार्थात आमचीच रेल चेल आणि प्रत्येक सुंदर सुपीक डोक्याला आमचंच असते ते. अंगवस्त्रे करून मला करून ठेवतात उघडे आणि चांगला दिवस पाहून मला फोडतात. आत असणारं अमृत पाणी टाकतात इकडे तिकडे आणि पुन्हा पुन्हा माझे करतात पुढे. हात पसरून भक्ती भावाने सारेच मला घेतात. हात पसरून भक्ती भावाने सारेच मला घेतात आणि तुझा प्रसाद म्हणून मला चावून आमच्या अखंड बलिदानाने देव त्यांना पावतात. तरीही मोठ्या क्षेत्राचं देणं म्हणून आम्हाला रस्त्यातच ठेवतात. असा आमचा छळ साकार चालणार किती दिवस देवा? असा आमचा छळ साकार चालणार किती दिवस? आमचा आपला जीव तेव्हा तुझं मिळतो नवस. नाटक असो, ऑर्केस्ट्रा असो, सभा संमेलन, दुकान असो, ऑफिस, भूमिपूजन असो वा उद्घाटन, कधीही पुरं होत नाही टिकाव टाकून किंवा पीक कापून. तर त्यांच्या भाषेत वाढवतात आम्हाला थोडंसं खाली वापरू. कुणालाच ऐकू येत नाही आमच्या अर्थ टिकाळ्या. कुणालाच ऐकू येत नाही आमच्या अर्थ टिकाळ्या. मिळतो असुरी आनंद म्हणून सारेच वाचून जातात. शुभ कार्य तर आमच्या शिवाय पार नाही पडत. शुभ कार्य तर आमच्या शिवाय पार नाही पडत. आम्ही नसलो आकाशी तर सारेच बसतात ओढत. लग्नानंतर पाहुण्यांच्या प्रत्येक भेटीत आम्ही, लग्नानंतर पाहुण्यांच्या प्रत्येक भेटीत आम्ही, पण लग्न लागताना नवरीच्या ओटीत सुद्धा स्वागत असो सत्काराचे असो मानपान, स्वागत असो सत्काराचे असो मानपान, आमच्या वाटपाच्या नादात मुहूर्ताचे नसते भान. नाव आपलं ऐकण्यासाठी लवकरच सारेच काम आणि ज्याच्या हाती जातो आम्ही म्हणतात करणं झालं. मूळचे आम्ही कोकणातले, मूळचे आम्ही कोकणातले, तिथे डौलात कोरते आमचे झाड, सखे सोबती सवंगडी आमचे काळ आणि मास. अजूनही तेथे आमचे होतात खूप झाड. म्हणून म्हणतात माळात नारळ फुकट पण वर चढून एवढ्यात त्या नारळातून माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्याने मला विचारलं, किती नारळ फोडले आजवर सांगा हिशोब करू. किती नारळ फोडले आजवर सांगा हिशोब करू. आणि किती झाडे लावलीच आपण सांगा देवाला समोरून. आम्हाला हे असंच वाटतं तुमच्या जास्त खूप जगावं
आणि उंच उंच होऊन झाड सारं जग बघावं उंच उंच होऊन झाड सारं जग बघावं.